रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघातून आपले नामांकन दाखल केलं। राष्ट्रवादी युवा स्वाभिमान व प्रकाशराव आंबेडकर गट रिपाई यांच्या वतीने रवी राणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शेकडो महिला व पुरुष त्यांच्या रॅलीत होते। ढोल ताशांच्या गजरात झेंडे फडकवत निघालेल्या रॅलीने शहरवासियांचं लक्ष वेधलं। त्यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या नेत्या नवनीत राणाही होत्या। बडनेरा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी युवा स्वाभिमान व रिपाई प्रकाश आंबेडकर गटाच्या वतीने रवी राणा यांनी उमेदवारी दाखल केली। दसरा मैदानात रवी राणांनी प्रथम कार्यकर्त्यांशी संवाद साधला। मी सुद्धा पैदल चालणार आहे, कोणी एकही जण मधातून जाणार नाही, पक्का आहे ना? सोबत जाणार सगळे, सोबत नाहीशी चालत आहे, मी नाहीशी करीन, तुम्ही नाहीशी करा आणि पूर्ण ताकद लोकांनी आपली दिवाळी साजरी न होण्याचा संकल्प केला। ज्यांना असं वाटलं की रवी राणाच्या माध्यमातून दिवाळी साजरी होत आहे, ती दिवाळी साजरी होऊ द्यायची नाही, त्यांचा डिपॉझिट जप्त करायचा। दसरा मैदानातून या रॅलीला सुरुवात झाली। ढोल ताशांच्या निनादात व नारे देत निघालेल्या रॅलीत शेकडो महिला पुरुष सहभागी होते। पूर्ण मार्ग रॅलीने व्यापला होता। येथे मुंगीलाही शिरायला वाव नव्हता एवढी गर्दी होती। गाड्या, ऑटो, पादचारी, कार्यकर्ते, महिला पुरुष या रॅलीत होते। राष्ट्रवादीच्या नेत्या नवनीत राणा रवी राणांसमवेत होत्या। देखो ऐसा है, जब पिछली बार मैं इलेक्शन लड़ा था तब 65 उम्मीदवार खड़े थे, तो हर साल ही 65-70 खड़े रहते। पर समझता हूँ मैं कि आज जो जनता के विकास के लिए और जनता की तरफ से मैंने उम्मीदवारी अर्ज भरा है, उसमें मुझे युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष और बहुजन आघाड़ी जो प्रकाश आंबेडकर जी का जो पक्ष है, उनका मुझे सब समर्थन मिला हुआ है। बहुजन महासंघ का और सभी जनता का, सभी कार्यकर्ता का, सभी संगठन का, सब गोर गरीबों का, सभी का साथ मुझे मिला है। और मैं समझता हूँ ये उम्मीदवारी मैंने जनता के लिए भरी है और जनता के विकास के लिए। क्या लगता है आपको नेमकं काय होणार आहे? आपलं स्थान कुठे आहे? आपली गाडी चालणार आहे का थांबणार आहे? नेमकी काय वाटतं तुम्हाला? माझं स्थान जनतेच्या हृदयामध्ये आहे। ते हृदय 15 तारखेला जी बटन जे चिन्ह मला मिळेल ते दाबून जनता दाखवणार आहे। आणि ज्याप्रमाणे जनतेसाठी मी काम करतो, ज्याप्रमाणे अनेक संघर्ष करून जनतेच्या न्यायासाठी भांडतो, त्या संघर्षाची पावती मला येणाऱ्या 15 तारखेला जनता देणार आहे, हा पूर्ण विश्वास आहे। विजय माझा निश्चित आहे, प्रचंड बहुमताने मी निवडून येईल, हा माझा विश्वास आहे। आणि जनतेवर पूर्ण माझा प्रचंड विश्वास आहे, त्या विश्वासाच्या भरोशावर मी फॉर्म भरले। तुम्हाला वाटते की तुमची हे विनर आहे, तुम नक्की होणार आहे? 100% विनर होणार आहे आणि जनता मला विनर करणार आहे। आणि तुमच्या रणपणे विनर कोणासोबत तुमचा कॉम्पिटिशन तुम्हाला असं वाटते का होणार आहे? कोणासोबत कॉम्पिटिशन नाही, माझी विकासासाठी आणि जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी माझी कॉम्पिटिशन आहे। आणि विकास काम डोळ्यासमोर ठेवून मी हे कॉम्पिटिशन लढत आहे।